वाघमारवाडी संघाकडून पहिलं षटक घेऊन आलाय तो म्हणजे शिवाजी. पहिला चेंडू लॉफ्ट केला. या ठिकाणी बघा किती धावाचे निघते. एक धाव झाले. खराब असं क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेचा कॉल. दुसरी धाव कंप्लीट होते. एक एक धावेला या ठिकाणी महत्त्व द्यावं लागेल, कारण जर का बघितलं तर ही मॅच अतिशय इम्पॉर्टंट आपल्याला पाहायला भेटते. बक्षीस पात्र फेरीतली ही मॅच. या मॅच मध्ये मात्र शिवाजी आपलं पहिलं षटक अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळताना पाहायला भेटतंय. दुसरा चेंडू लॉफ्ट केलाय. बघा किती धावा जमतात त्या चेंडूवरती. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. खराब असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटते या ठिकाणी. 2 धावा झाल्या त्या ठिकाणी. 2 धावेवरती समाधान मानावं लागते महेशाला. संघाची धावसंख्या होती ती म्हणजे 5. खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटले या ठिकाणी लेग साइडला क्षेत्ररक्षणाकडून. बॅटची कड लागलेल्या या ठिकाणी बघा किती अवांतर धावेमध्ये एक धाव पडते. डिक्लेअर झोन मध्ये जाते. चांगली फटकेबाजी आपल्याला पाहायला भेटते. मोठे फटके मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी महेश आपल्याला संघाकडून करत आहे. अतिशय चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते शिवाजी यांच्याकडून. चेंडू लॉफ्ट केलाय. चेंडू जातो सीमा रेषा पार. येतो एक दणदणी षटकार महेशाच्या बॅट मधून. अतिशय चांगली फटकेबाजी आपल्या संघासाठी करतोय. ज्या पद्धतीची फटकेबाजी शिर्षे या संघाला पाहिजे त्या पद्धतीची फटकेबाजी मात्र आता महेशच्या बॅट मधून चालू झाली. संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 12. चेंडू लॉफ्ट केलाय. चेंडू जातो सीमा रेषा पार. येतो एक दणदणी षटकार महेश. संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 12. बिनगडी बाद 12. जर का बघितलं तर ज्या पद्धतीनं क्षेत्ररक्षण झेल सोडला होता त्याचा मात्र आता मोबदला या ठिकाणी आपल्याला 6 धावेवरती भेटतोय. एक एक धाव या ठिकाणी इम्पॉर्टंट असेल शिर्षी या संघासाठी. पुढचा चेंडू लेग साइडला टोलवलं. बघ किती धावा जमतात. खराब क्षेत्ररक्षण. चेंडू जातोय सीमा रेषा पार. पुन्हा येतोय एक चौकार. खराब क्षेत्ररक्षण पाहायला भेटते आपल्याला या ठिकाणी क्षेत्ररक्षण याच्याकडून. संघाची धावसंख्या होती ती म्हणजे 16. अशा मॅच मध्ये जर का तुम्ही असे खराब क्षेत्ररक्षण कराल तर आपल्याला या स्पर्धेमध्ये मोठा एक झटका भेटू शकतो. आणि असे फटकेबाजी करताना आपल्याला पाहायला भेटतो तो म्हणजे महेश. पुढचा चेंडू या ठिकाणी पुन्हा एकदा या ठिकाणी चेंडू जातोय सीमा रेषा पार. येतो एक दणदणी षटकार. अतिशय चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला भेटते महेशाच्या बॅट मधून. आज मात्र महेशची बॅट तळपलेला पाहायला भेटते. संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 22. बिनगडी बाद 22. महागडे षटक आपल्याला पाहायला भेटते. महेशाची एक झेल सुटला होता त्यानंतर ज्या पद्धतीने फटकेबाजी महेशने केली संघासाठी अतिशय चांगली फटकेबाजी आपल्याला पाहायला भेटली मैदानाच्या आतमध्ये. संघाचं दुसरं व पहिलं षटक घेऊन येतो तो म्हणजे सचिन. स्ट्राईकला येतो म्हणजे विकास. पहिला चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. लेग बायच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी एकदा पंच घोषित करतायत. गेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आमिर माने. अतिशय चांगली फलंदाजी आणि गोलंदाजी ज्यांनी केली होती. पुढचा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. या ठिकाणी बॅटची एज या ठिकाणी एक धाव या ठिकाणी येते. मोठे फटके मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी विकास याचे चालू आहेत. 2 चेंडू 2 धावा. चांगलं षटक म्हणावं लागेल आतापर्यंत जर का बघितलं. मोठा फटका या ठिकाणी. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. या ठिकाणी गडी बाद होतोय. बॅक टू द पवेलियन. पहिला झटका हादरा बसतो या ठिकाणी शिर्षी या संघाला. विकासाच्या स्वरूपामध्ये पहिला झटका या ठिकाणी भेटतोय.
संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 24. एक गडी बाद 24. आता मात्र त्याची जागा भरून काढण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आलाय तो म्हणजे युवराज. एक धाव कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेचा कॉल या ठिकाणी. बघा किती धावा जमतात या ठिकाणी. या ठिकाणी मात्र तिसऱ्या धावेमध्ये युवराज बाद होतोय. संघाला दुसरा झटका या ठिकाणी बसतोय रनआउटच्या स्वरूपामध्ये. संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 26. युवराजची जागा भरून काढण्यासाठी या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये शुभम मोठा फटका मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी. चेंडू हवेमध्ये. पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटते. एक धाव कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेचा कॉल. दुसरी धाव या ठिकाणी कंप्लीट होते. खराब क्षेत्ररक्षण आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटते वाघमारवाडी या संघाकडून. शेवटचा चेंडू या ठिकाणी आता आपल्याला पाहायला भेटेल सचिन यांचा. या चेंडूवरती मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न महेश यांचा असेल. एक साईडला टोलेला चेंडू. किती धाव. खराब क्षेत्ररक्षण पाहायला भेटते. एक धाव कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेचा कॉल. दुसरी धाव या ठिकाणी कंप्लीट होते. गडी बाद होतो या ठिकाणी. आता मात्र या ठिकाणी महेश बाद होऊन पवेलियन मध्ये परतोय. संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 29. 30 धावेचं आव्हान वाघमारे या संघाला. खराब क्षेत्ररक्षणच्या जोरावरती आतापर्यंत जर बघितलं तर 29 धावा जमवल्या शिर्शी या संघाने. आता मात्र 30 धावेचं आव्हान. 12 चेंडू 30 धावा. 15च्या सरासरीने या वाघमारवाडी या संघाला आपल्याला धावा जमवाव्या लागतील 2 षटकामध्ये. अतिशय चांगली फलंदाजी करून महेश आता मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होऊन परतलाय. 30 धावेचं आव्हान आपल्याला वाघमारवाडी या संघाला करावे लागतील. 30 धावा. 12 चेंडू 30 धावा. वाघमारवाडी संघाकडून सलामीची जोडी आतमध्ये आपल्याला पाहायला भेटते ते म्हणजे संदेश आणि सचिन. 2 आक्रमक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये.
खराब चेंडू या ठिकाणी पाहायला भेटते. पंच अवांतर धावेमध्ये या ठिकाणी भर पडते. संघाची धावसंख्या होती ती म्हणजे 1. पहिला चेंडू डॉट होता. दुसरा चेंडू या ठिकाणी वाईट आपल्याला पाहायला भेटला विकासांच्या गोलंदाजीमध्ये. वाघमारवाडी संघाकडून आता मात्र संदेश स्ट्राईक वरती आहेत. अतिशय मोठी फटकेबाजी करणारा हा एक फलंदाज आहे. मोठा फटका या ठिकाणी टोलवला. बघा किती धावा जमतात त्या चेंडूवरती. चेंडू जातो सीमारेषा पार. येतो एक दणदणीत चौकार या ठिकाणी संदेशांच्या बॅटमधून. ज्या पद्धतीने संदेश फलंदाजी करतात त्या पद्धतीची फलंदाजी आपल्याला आत मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटते या ठिकाणी. क्षेत्ररक्षण झालं होतं वाघमारवाडी संघाकडून. मात्र आता सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटलं खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटते महेशाच्या कडून. धावसंख्या झाली ती म्हणजे 5. संदेशांना मोठी फटकेबाजी करावी लागेल आपल्या संघासाठी. आता मात्र संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 5. 25 धावेची गरज. 10 चेंडू आणि 25 धावेची गरज. स्लोअर चेंडू काहीसा समजला नव्हता. अतिशय चांगला आपल्याला कमबॅक पाहायला भेटतो या ठिकाणी विकास यांच्याकडून. निर्धाव असा चेंडू. मोठी फटकेबाजी फटके मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतो संदेश यांच्याकडून. उलटा चेंडू या ठिकाणी लॉफ्ट केला. बघा किती धावा जमतात चेंडूवरती. चेंडू जातो सीमारेषा पार. येतो एक दणदणीत षटकार संदेश यांच्या बॅटमधून. आता मात्र आक्रमक फलंदाजी आपल्याला पाहायला भेटते संदेश यांच्याकडून. नो चेंडू या ठिकाणी पंच घोषित करतायत. म्हणजे जर का बघितलं तर या ठिकाणी 7 धावा या चेंडूवरती आपल्याला पाहायला भेटल्या. पुढचा चेंडू आता प्रीट. ज्या पद्धतीची फटकेबाजी आपल्याला पाहायला भेटतात संदेश यांच्याकडून. पुढचा चेंडू लॉफ्ट केलाय. बघा चेंडूवरती किती धावा येत आहेत. एक धाव कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेचा कॉल येतोय का. खराब क्षेत्ररक्षण या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते महेश यांच्याकडून. 2 धावा या चेंडूवरती येत आहेत. संघाची धावसंख्या होती ती म्हणजे 14. सागर सरगम यांच्या या ठिकाणी स्टेजवरती आगमन झाले. त्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आपण करत आहोत. पुढचा चेंडू या ठिकाणी हवेमध्ये चेंडू. गडी पाहत पहिला झटका या ठिकाणी भेटतोय संदेशांना. बॅक टू द पवेलियन मध्ये. अतिशय चांगला क्षेत्ररक्षक या ठिकाणी होते युवराज. त्यांनी हा झेल पकडला. आता मात्र 14 धावा झालेत. अजूनही 16 धावेची गरज या ठिकाणी वाघमारवाडी या संघाला. यानंतर होणारी मॅच न्यू मराठा खिरवडे आणि आंतरिक खुर्द दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की या ठिकाणी नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी यायचं आहे. डावखुरा फलंदाज अश्विन. बघूया चेंडूवरती किती धावा जमतायत. गडी बाद होतोय. पवेलियन मध्ये परततोय. दुसरा झटका बसतोय वाघमारवाडी या संघाला. संघाची धावसंख्या या ठिकाणी स्थिर आहे ती म्हणजे 14. 2 गडी बाद. एका षटकानंतर संघाची धावसंख्या झाली 14. आता मात्र 6 चेंडू आणि 16 धावेची गरज. या ठिकाणी टॉस होतोय तो म्हणजे खिरवडे आणि अंतरी. बी ग्रुप मधली दुसरी मॅच आपल्याला पाहायला भेटते या ठिकाणी. सहा चेंडू आणि 16 धावेची गरज. शेवटचा षटक घेऊन आलाय तो म्हणजे युवराज. एक अनुभवी गोलंदाज शिर्शी या संघाचा. अंतरी संघ या ठिकाणी टॉस विन झालेले आहेत. आपला निर्णय कळवायचा आहे. आता मात्र स्ट्राईक वरती येते म्हणजे सचिन. पहिला चेंडू घेऊन आलेत युवराज. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटते. खराब कॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटला.
एका धावेवरती समाधान मानावं लागतं. या ठिकाणी एक गडी बाद होतोय रनआउटच्या स्वरूपामध्ये. मोठा फटके मारण्याचा प्रयत्न होता या ठिकाणी सचिन यांचा. आता मात्र निलेश मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटते. युवराजांचा पुढचा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न ऑफसाईडला ठेवलेला. बघूया चेंडूवरती किती धावा जमतायत. एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा कॉल येतोय का? खराब असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटते युवराजांच्या गोलून. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 17. आता मात्र 13 धावेची गरज. 4 चेंडू आणि 13 धावेची गरज. 2 मोठे फटके मॅच मध्ये आपल्याला कमबॅक करून देऊ शकतो वाघमारवाडी या संघाला. चांगला चेंडू एका धावेवरती समाधान मानावं लागते या ठिकाणी. 3 चेंडू आणि आता मात्र 12 धावेची गरज. मोठा फटकावण्याचा प्रयत्न. निर्धाव असा चेंडू. चांगला कमबॅक होतो या ठिकाणी युवराज. जर का बघितलं की चेंजेस करतोय आपल्या गोलंदाजीमध्ये. स्लोअर पद्धतीचा चेंडू काहीसा समजला नव्हता फलंदाजाला. निर्धाव असा चेंडू. ऑफसाईडला ठेवलेला चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न होता या ठिकाणी. एका धावेवरती समाधान मानावं लागते. दुसऱ्या धावेचा कॉल या ठिकाणी. गडी बाद होते दुसऱ्या धावेला. मोठा फटकांचा प्रयत्न. निर्धाव असा चेंडू. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते. आता मात्र या ठिकाणी शिर्शी संघ हा क्वालिफाय होतोय बक्षीस पात्र फेरीमध्ये. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्याने अतिशय चांगली फलंदाजी केली म्हणजे महेश. आता झालेल्या सामन्यातील